महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. काँग्रेस नेत्याची गुंडगिरी, आदिवासी महिलेला चपलेनं मारहाण, तक्रार दिली म्हणून घरावर हल्ला. नवेगाव बांध पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या येरंडी गावात काँग्रेसचा मोठा नेता अनिल सुखदेव दहिवले यानं थेट आदिवासी महिला मीनाक्षी घनश्याम पंधरे 42 हिच्या अंगणात घुसून केस धरून चपलेनं मारहाण केली. ही धक्कादायक घटना दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 7 वाजता घडली. एवढ्यावरच न थांबता महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून आरोपीनं 10 ते 15 युवकांना दारू पाजून तिच्या घरावरच हल्ला घडवून आणला. यावेळी पीडितेच्या मुलाला व म्हाताऱ्या आईला ढकलाढकली करण्यात आली. आरोपी दहिवले हा पैशाच्या बळावर शाळा, कॉलेज, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अशा पदांचा वापर करून गावकऱ्यांना धमकावत असल्याचेही आरोप आहेत. पैशाच्या जोरावर कायदा मोडणाऱ्या या नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी प्रशासनानं तातडीनं कठोर कारवाई न केल्यास आदिवासी समाज पेटून उठेल अशी चेतावणी ग्रामस्थांनी दिली आहे. मी मीनाक्षी घनश्याम पंधरे, येरंडी. 1 तारखेला मी आपल्या घरी आपल्या अंगणामध्ये होतो. आम्ही दोघांचा मध्ये बोलत होतो तेव्हा अनिल दैवले रोडाने जात होता. त्यावेळेस आम्ही बोलत असताना तो आला आणि मला शिवागाडी का करतस म्हणून मला त्यांनी केस खिचून चपलेना खूप बेदम मारहाण केली. तुरंतच आम्ही पोलीस स्टेशनला गाठलो. आमच्या मागे तो पण आला. आम्ही रिपोर्ट लिहिलो. आम्ही तिथं असताना त्यांनी गावातले 10-12 मुलं दारू पाजून आमच्या घरावर मारहाण करण्यासाठी घरामध्ये घुसून माझ्या पोराला धमकी दिली, माझ्या आईला धमकी दिली. तो पैशाचा रोप दाखवून आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला धमकी दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आमच्या जीवाला हानी आहे. आम्हाला तुरंत न्याय पाहिजे.